पिरियडसाठी सॅनिटरी पॅड्स वापरणाऱ्या भारतातल्या 64% स्त्रिया आहेत. त्यापैकी तुम्ही पण एक असाल तर पिरियड्समध्ये सॅनिटरी पॅड्स वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. नंबर 1, कायम कॉटनची चड्डू वापरायची. अंडरवेअर ही कॉटन या नॅचरल थ्रेडपासून बनवलेल्या फॅब्रिकची जर असेल तर या काळामध्ये आपल्याला तो जो इंटिमेट एरिया आहे तो सगळ्यात जास्त मॉइस्ट असतो, वेट असतो, त्याच्यामुळे ॲब्झॉर्वेशनची गरज असते आणि त्याला ती मदत होते. लायक्रा, पॉलिस्टर अशा कापडांच्यामुळे तुम्हाला अजिबातच मदत होणार नाही, उलट तिथली त्वचा सेन्सिटिव्हिटी त्याची वाढणार आहे, इरिटेशन वाढणार आहे. नंबर 2, पॅड कायम सॉफ्ट आणि कम्फर्टेबलच घ्यायला हवं. त्याचं कारणच असं, जर रफ पॅड असेल तर त्याचा डायरेक्ट संपर्क आपल्या त्वचेबरोबर होतो आणि जर ते रफ असेल तर त्यानं इरिटेशन, इचीनेस आणि इव्हेंच्युअली ऑफकोर्स रॅशेससुद्धा येऊ शकतात. नंबर 3, सॅनिटरी पॅड हे नेहमी 4 ते 6 तासांनी बदलायचं. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. मी रिसेंटली हे नुवाचे माय वेव्ह पॅड्स वापरले. पाळीच्या वेगवेगळ्या दिवशी मी हे ट्राय करून बघितले. हे जबरदस्त कम्फर्टेबल आहेत आणि खूप सॉफ्ट आहेत आणि मला अजिबातच इचीनेस किंवा रेडनेस जाणवलेला नाही. आता यामध्ये फेदर सॉफ्ट टॉप शीट आहे आणि हे 100% त्वचेसाठी सेफ आहे. त्याच्यामुळे दिवसभर तुम्हाला अजिबातच इरिटेशन, काचणं किंवा रॅशेस याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही पण पाळीमधल्या रेग्युलर पॅडच्या डिस्कम्फर्टला कंटाळलेला असाल तर नुवा ट्राय करून बघा. याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच.